तर अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे। 2023 साठीचा हा पुरस्कार त्यांना जाहीर झालेला आहे। ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक महेश कोठारेजी आपल्यासोबत दूरध्वनीवरून जोडले गेले आहेत। महेश कोठारेजी, आपलं स्वागत आहे जय महाराष्ट्र मध्ये। अतिशय आनंदाची अशी ही बातमी आहे, आनंदाचा असा हा क्षण आहे। अशोक सराफजी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालाय, आपली प्रतिक्रिया काय? खरोखरच हा फारच आनंदाचा क्षण आहे आणि अतिशय चांगली बातमी मिळाली आज। आणि अशोक सराफ यांचं मनपूर्वक अभिनंदन। आमचा मित्रच आहे अशोक, तेव्हा त्याला माझ्या मनापासून अगदी शुभेच्छा। तो कार्यरत आहे, तो अजून खूप त्याच्याकडून आमच्या अपेक्षा आहेत आणि तो अजून खूप असे चांगल्या कामं करत राहील अशी आम्हाला खात्री आहे। आणि खरंच माझ्यातर्फे, माझ्या संपूर्ण परिवारातर्फे, माझ्या संपूर्ण प्रोडक्शन हाऊस तर्फे मी अशोक सराफ यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि मनापासून त्यांना शुभेच्छा देतो। थँक्यू व्हेरी मच। महेशजी, आतापर्यंत अशोक सराफजी यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले। तुम्ही दोघांनी एकत्रितपणे देखील खूप चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे। तुमचे त्यांच्यासोबतचे काही आठवणी, काही अनुभव काय सांगाल? एखादे काही किस्सा? नाही, अशोक सराफ बरोबर मी खूप काम केलं असं नाहीये, मी त्याच्यावर मोजकं काम केलेलं आहे। त्याच्यावर पहिला माझा चित्रपट होता धूम धडाका, ज्याच्यामध्ये त्यांनी माझ्या बरोबर एक फार महत्वाची भूमिका केली होती आणि धूम धडाका मध्ये तो सगळ्यात एक फार मोठा पिलर होता। आणि अख्खा धूम धडाका म्हणजे तुम्ही पाहिलं असेल तर धूम धडाक्यामध्ये अशोक सराफ हाच एक नाव होतं। बाकी सगळे नवीन होते, शरद तळवकर पण होते ऑफकोर्स, पण ते कॅरेक्टर रोल मध्ये होते। अशोक सराफ, महेश कोठारे पण नवीन होता तेव्हा, आणि लक्ष्मीकांत बेर्डे तर अगदीच नवीन होता। आणि अशोक सराफ हा माझा मेन पिलर होता आणि अशोक सराफने तन मन लावून काम केलं आणि माझा चित्रपट त्यांनी सुपरहिट केला। तेव्हा अशोक सराफला माझे मनपूर्वक आभार, धन्यवाद आणि सॅल्यूट। आणि त्याला महाराष्ट्र भूषण दिल्याबद्दल महाराष्ट्र सरकारला सॅल्यूट, कारण एक करेक्ट माणूस आणि एक योग्य व्यक्ती तुम्ही महाराष्ट्र भूषण म्हणून घोषित केलेली आहे। अगदी महेशजी, तुम्ही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत दिल्या त्याबद्दल तुमचे आभार।